राम राम मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसं काय चालले मग पोलीस भरती तयारी तुमची? तयारी लागा बाबांनो. तुला ग्राउंड काढायला लागणार आहे, तयारी करावी लागणार आहे. तुला सांगतोय, इकडं तिकडं बघू नको, लक्ष दे. पोलीस भरती द्यायची ना, म्हणतो ना 2 वर्ष झालं भरती द्यायची, 4 वर्ष झालं भरती द्यायची. तर तयारी बाबाड्या तशी कर, कळलं का? अल्या का 100% निकाल लागल. हा, नाहीतर गाड्या मला म्हणायचं मी 4 वर्ष झालं भरतीची तयारी करतोय, निकालच लागाना. अरे तू तयारीच करत नाही, 4 वर्ष झालं. तू 4 वर्ष सातत्याने दिलं असतं ना, पोलीस भरती नाही कसल्या कसल्या भरत्यातून मोकळा झाला असता. तू ताण लागले, वीर खानतो, अशी सवय लागली तुला. तू कसा काय पोलीस बनणार मला सांग? बरंच कर, लय तुला 6 महिने 10 वर्ष घासायची गरज नाही. 3 महिनेच कर, पण घासून कर, तासून कर, बसून नियोजन करून कर, वेळापत्रक काढ. सकाळी उठण्यापर्यंत संध्याकाळी झोप लुळूपर्यंत तुला माहिती पाहिजे नियोजन की काय करायचे. हे सगळं नियोजन तुला लावायचंय. म्हणजे सकाळी 6ला उठला, संध्याकाळी तू 10ला झोप, नाही तर 12ला झोप. तुझं नियोजन फिक्स पाहिजे. नाही तर तू गेला बड्डेला, भाऊचा बड्डे गेला लागणार तू भोंगे वाजवायला. असं नाही जमत गणित, कळलं का? अशी भरती नाही होत. तुला भरती द्यायची ना, तर इकडे वेळ दे. पाहुणे रावळे विसरून जा, मित्र कुत्र लांब ठेव सगळे. काय तुला फक्त काय करायचं, भरती द्यायची ना, तर सकाळी उठ, ग्राउंड कर 2-4 तास, ये घरी, खा पी मस्त, खा, झोपून द्यायला लागतं. हा मारदाचा खेळ, मारदानी खेळ. इथं कोण पण असं तर आईसा कोणी पोलीस बनत नाही, कळलं का? इथं तुला घासावीच लागते तेवढी, तुला मैदानात तेवढी जिरवावीच लागते, तेव्हा तू जाऊन पोलीस बनणार आहे. तुला काही सोपं वाटतं का 1600 मीटर पळणं? अरे असं वाटतं की हृदय बाहेर पडतं का काय? पोरींसाठी नाही सांगत मी, मैदान जाऊ पळतो ना, तेव्हा ती छाती बाहेर आल्यासारखी वाटते, कळलं का? 1600 मीटर म्हणजे काय जोक आहे का तवा? 100 मीटर आहे. अरे गोळा, तुला गोळ्याच्या बेवर पळायचंय तुला. असं तसा मारणार आहे गोळा फेक म्हणजे तुला त्या बॉम्ब हल्ल्यातच जायचे तुला डायरेक्ट. 7.50 गोळा म्हणजे काय तुला काय साधा सोपं वाटलं होय? तू आज घ्या हातामध्ये, नवीन आला तू म्हणजे मी भरते घेण्यावर टाकते. अरे कधी तू हातात गोळा आयुष्यात घेतला नाही आणि तिकडं जातोय डायरेक्ट. उगाचच गर्दी करायला जाऊ नका तुम्ही, तुमच्यामुळे बाकीच्या पोरांचं पळापळ होती. मुलांचं ग्राउंड कसं आहे, 1600 मीटर हे 20 मार्काला आहे. तुम्हाला 5.10 सेकंद आतमध्ये तू पळायला पाहिजे. म्हणून रोज तू 7-7 किलोमीटर पळू नको. त्याला वेगवेगळे ड्रिल आहेत. व्यायाम कर, पायांचा व्यायाम कर, बॉडीचा व्यायाम कर. नुसता उठला सुटला पळत सुटला. अरे असं ग्राउंड नाही बसत दाद्या. काय स्टॅमिना बिल्ड करण्यासाठी तुम्हाला डाएट पाहिजे, योग्य वेळ पाहिजे. त्यानंतर 100 मीटर मारायचं तुम्हाला 11.50 सेकंदात 100 मीटर मारायचं, तर तशी ताकद लावायला लागणार आहे. त्यानंतर गोळा फेके तुम्हाला 8.50 मीटरपर्यंत गेला पाहिजे, तेव्हा तुम्हाला आउट ऑफ 15 मार्क भेटते. गोळा असा जात नाही कुणाचं पण. काय गावंड्याच्या हाताखाली कामाला जा, रोजचं ते पाट्या टाकून तरी ताकद येईल तुझ्या अंगामध्ये. नाही तर तू उठला आणि गोळा असा टाकतोय पूर्णपणे, अरे असं नाही चालत. नंतर मुलींचं ग्राउंड कसं आहे, मुलींचा गोळा आहे 4 किलोचा गोळा आहे आणि तुम्हाला 6 मीटर टाकायचं. फक्त 4 किलोचा गोळा 6 मीटर टाकायचा आहे मुलींनो. त्यामुळं रोज टाका, सातत्याने टाका. घरी लय तुम्ही भांडी धुतली तुम्ही, आता इकडं गोळाला धुवा. काय तुम्ही त्यानंतर तुम्हाला 100 मीटर हे 14 सेकंद तुम्हाला वेळ आहे. 100 मीटरला 14 सेकंदात तुम्ही कव्हर केलं तर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क भेटणार आहे. त्याच्यानंतर तुमचं 800 मीटर तुम्हाला रनिंग आहे. म्हणजे तुम्हाला 3च इव्हेंट आहेत. 100 मीटर झालं, गोळा फिक्स झालं. त्यानंतर ना 800 मीटर तुमचा टायमिंग आहे 2.50 सेकंद. किती? 2.50 सेकंदामध्ये तुम्हाला 800 मीटर कव्हर करायचं आहे, कळलं का? नाही तर तू आली ग्राउंडला चालली म्हणून आली आणि तू ग्राउंड सर पाय दुखले, सर हात दुखतोय, सर हे दुखतंय ते दुखतोय करत बसते ना, तू ग्राउंड बसणार नाही कधीच. काय त्यामुळे नाटकं करू नका. पाहुणे रावळे कोण आहे तू? मी नाही ओळखत तुला. 3 महिने परत भेट. अरे मोबाईल डबड गारात ठेवा ते जपून. काय फक्त तुम्हाला लागलं तर बाहेर काढा, नाही तर मी अभ्यास करते पप्पा फोनमध्ये. काय मी अभ्यास करते पप्पा आणि हिच्या बबडी करते चॅटिंग. अरे चॅटिंग नको करू, मोबाईल फेक जरा 3 महिने साईटला. काय पुस्तकं लोकांनी उगच नाही काढलेली, पुस्तकं उगच काढलेली नाही. पुस्तकामधला अभ्यास करा, त्यासाठी पुस्तक येते.